नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये. उद्या सासवड आणि आई एकविरा केसरी असं मैदान, म्हणजे दोन्ही ठिकाणी दोन मैदान आहेत आणि त्या दोन्ही ठिकाणी उद्या बकासूरच्या दावणीतील 4 नंदी पळताना दिसणार आहेत आपल्याला. बकासूरचं होम ग्राउंडच आहे त्या ठिकाणी आणि उद्या बकासूर आपल्याला टॉपच्याच पायऱ्यामध्ये दिसणार आहे. महाराजसुद्धा उद्या आपल्याला पळताना दिसणार आहे. वादळ जे पळताना दिसेल, बब्या पळताना दिसेल वैभव मामांचा, आणि त्याचबरोबर साम्राज्य हा सुद्धा दिसेल किंवा लाल्या भाईसुद्धा पळताना दिसू शकतो. कारण की जवळचं मैदान आहे त्याच्यामुळे म्हणतो आहे मी. कारण की तुम्हाला माहितीच आहे, संबंध महाराष्ट्राला माहिती आहे, बकासूरच्या दावणीतील जे नंदी आहेत ते सातारा भागामध्ये जास्त पळत नाहीत. महाराजच पळताना दिसतो. कारण की काय होतं, एक गाडी, एका गाडीमध्ये किती जण आणणार असं नक्की असं होतं. आणि बकासूरचं नियोजन हे झालेलंच असतं. आणि आता बघूया उद्या जे मैदान होतं आहे, 2 मैदान आहेत सासवडमध्ये आणि एक म्हणजे तिथंच कुठेतरी 2 मैदान आहेत. कमेंट्समध्ये सांगा, मी बघितले, अपडेट आली मला. 2 मैदान आहेत पुणे जिल्ह्यामध्ये. आई एकविरा केसरीचं मैदान, त्या ठिकाणीसुद्धा टॉपचे नंदी आहेत. आणि या मैदानाचे पैरे जे आहेत ते आपण किरण शिरतोडे ब्लॉग्स या चॅनलवरती टाकलेले आहेत. कोणते नंदी कोणासोबत पळताना दिसतील. बकासूरचा पैरा थोडासा गुपित ठेवला आहे, इकडे सांगतोय. आणि मथुर पळणार नाही आहे बरं का. मथुर उद्याचं मैदान पळणार नाही. तर कारण का, तर मथुरचं काय झालं, मथुर काल हिंगोली जिल्ह्यामध्ये गेलेला होता. काहीतरी तिकडे प्रदर्शन होतं, प्रमुख अतिथी म्हणून हा मथुर होता. राहुल दादा होते आपले. आणि त्याच्यामुळे आपल्याला मथुर जो आहे तो उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसणार नाही आहे. आणि चला मग सुरुवात करूया. उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला बकासूरच्या धावणीतले कोणकोणते नंदी कोणकोणत्या पहिऱ्यामध्ये दिसू शकतील. उद्या आपल्याला साम्राज्य पळताना दिसणार आहे. साम्राज्य आपल्याला नाशिकच्या विराटसोबत पळताना दिसू शकेल. आता सगळे म्हणतील की साम्राज्य नाशिकच्या विराटसोबत का? कारण की ही जोडी एक 2 ते 3 महिन्यापूर्वी जोडी पाळली होती आणि त्या ठिकाणी साम्राज्य आणि विराटने चांगली कामगिरी करून हा सुट्टा जो निकाल जो आहे तो त्या ठिकाणी घेतला होता. तुम्ही माहीत आहे ना, तुम्हाला ते हाताचे इशारे झालेले होते मोहिल शेठ धुमाळ यांचे. ते तर त्यांना थोडंसं एक वॉर्निंग दिलेली होती. मोहिल शेठ यांनी माफीसुद्धा मागितली होती. तेच कुठलं तरी मैदान होतं, तिथंच ती विराट नाशिकचा आणि साम्राज्य ही जोडी पाळली होती. आणि त्या ठिकाणी ही जोडीनं 1 नंबरचं प्रथम पारितोषिक जे आहे ते पटकवलेलं होतं. आणि उद्या आपल्याला साम्राज्य आणि विराट नाशिकचा ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल. कारण की साम्राज्य खूप दिवस झालं मैदानामध्ये दिसतोय. साम्राज्य जो आहे तो त्याला वेगवेगळ्या मैदानामध्ये काढतात. अगदी पुणे जिल्ह्यामध्ये ते मैदान असतं बघा, ते 2 गाड्या सुटतात आणि बोंबालते. ते असं काय, म्हणजे बोंबालते म्हणजे ते माईकवर असं जोरात आवाज काढतात. ते मला त्या पद्धतीचा खेळाचं काय नाव माहीत नाही आणि ती कशी असते शर्यत ती पण माहीत नाही. जर ती सबस्क्रायबर कोण आपला बघणार असेल तर त्याला थोडंसं कमेंट्समध्ये थोडीशी सांगा, त्या शर्यतीबद्दल माहिती सांगा नक्की कशी असते. एवढं मला मान्य आहे की सेकंदावरती ते खेळ असतो, पण कसा असतो काय माहीत नाही. नुसतं वारडावरड या वा म्हणजे एक एक्झाम्पल देतोय बरं का. काहीतरी कुणी अर्थाचा अंदाज काय करू नका. असं ते क्षेत्र, त्या ठिकाणी साम्राज्य त्या दिवशी पळताना दिसला होता. साम्राज्य आणि विराट नाशिकचा ही जोडी सज्ज असेल उद्याच्या मैदानामध्ये. आता वळूयात बब्या डॉन नावाचा नंदी आहे. हा नंदी जो आहे तो वैभव मामा यांचा आहे. बबन शेठ त्याला म्हणतात. आणि तो बबन शेठ आपल्याला कोणासोबत पळताना दिसू शकेल. बबन शेठ आपल्याला उद्या पळताना दिसू शकेल दुर्गासोबत. आता सगळे म्हणतील दुर्गासोबत का? सचिन शेठ कटरे घाणंदकरांचा आणि बकासूरच्या दावणीतले मामांचा खूप असा जवळचा संबंध आहे. बकासूर पळताना त्या सचिनचे म्हणजे ते घाणंदकरांचे जे आहेत, सागर शेठ कटरे घाणंद, त्यांचं नाव आता लागतं आहे. आणि त्याच्यामुळे दुर्गा जो आहे तो बबन शेठसोबत दिसू शकेल आणि चांगली जोडी पळेल. आणि गाडीवरती ड्रायव्हर वैभव मामा कदाचित असूसुद्धा शकतील, कारण की या जोडीला चांगली गती लागेल. दुर्गा एक अनुभवी आहे, बबन शेठसुद्धा अनुभवी आहे, पण शेवटी तो मैदानामध्ये दिसत नाही अलीकडं. परंतु उद्याच्या मैदानामध्ये मला वाटते सगळे बकासूरच्या धावणीतले नंदी दिसतील. संध्याकाळी लाईव्ह लॉट जे आहेत ते आपल्याला दिसतील. एकाच मैदानामध्ये सगळे नंदी पाळताना दिसतील, वेगवेगळ्या मैदानामध्ये पाळताना दिसणार नाहीत. आता कारण काय होतं, इकडं तिकडं कॉम्बिनेशन जे आहे ते जुळत नाही आहे. आणि दोघेही मोहिल शेठ असतील, वैभव असतील, ते एकाच ठिकाणी थांबतील आणि चांगल्या पद्धतीने ते नियोजन करतील उद्या. आणि बब्या म्हणजेच बबन शेठ आणि दुर्गा उद्या आपल्याला पळताना दिसतील. गाडीवरती वैभव मामा असतील. तुम्हाला जर वाटत असेल की बबन शेठ कोणासोबत पळू शकतो, मला वाटते दुर्गासोबत पळेल. तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगू शकताय. आता आपण बोलूयात महाराजकडे. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये
बकासूरच्या माघारी जर नाव जर करायचं म्हटलं तर एवढी सोपी गोष्ट नाही आहे, ती जमणारही नाही आहे. महाराज वाटत होतं एक सुरुवातीला घेतल्या 2-3 वेळा तो गुलामध्ये राहिला, 1 वेळा 2 वेळा नंबरसुद्धा केले त्याने, परंतु त्याचा जो आहे तो बॅड फॉर्म जो आहे तो चालू झाला. त्या बॅड फॉर्ममधून तो अजून तरी काय येणंच झाला आहे, गुलाल त्याला मिळेना. आता आपण खूप सारे प्रयत्न केले की मामानेसुद्धा खूप सारे प्रयत्न केले की बकासूर त्याच्यासोबत पळवला, तरीही यश काय जे आहे ते मिळणं झाले महाराजाला. महाराज नक्की काय झाले महाराजाला तेच काय कळना. आणि उद्या महाराज आपल्याला पळताना दिसणार आहे. उद्याच्या मैदानामध्ये महाराजचं नियोजन जे आहे ते कशा पद्धतीनं असेल, महाराजचं नियोजन जे आहे ते मला असं वाटतं की महाराज सचिन शेठ घरत यांची एक नवीन खरेदी झाली काल बघा, पाखऱ्या नावाच्या नंदीची, त्याच्यासोबत एखाद्या वेळेस असू शकेल किंवा पाखऱ्या जो आहे तो बकासूरसोबतसुद्धा पळतात असेल. मी सांगतो तुम्हाला, मला असं वाटते किंवा त्याच्यासोबत जर नाही पळाला तर महाराज कोणासोबत पळू शकतो, तर महाराज जास्तीत जास्त चान्सेस जर असतील तर कोणासोबत महाराजचे तर थोडं आता कमेंट्स बॉक्समध्ये सांगा काय होते. तुम्हाला मी सांगितलं बबन शेठ आणि दुर्गा ही जोडी पळेल, साम्राज्य आणि नाशिकचा विराट ही जोडी पळताना दिसेल. जर महाराजचा पैरा जर नाही झाला एखाद्या वेळेस तर वादळसुद्धा पळू शकतं. वादळ जे आहे ते त्यांच्या दावणीतलं खूप चांगला नंदी आहे, तो आता मैदानामध्ये अलीकडे दिसणं झाला आहे. का दिसणं झाला याच्याबद्दल थोडीशी अपडेट माझ्यापर्यंत पोहोचवा कमेंट्स बॉक्समधून. चांगला नंदी आहे तो सुद्धा, त्याची मुलाखत आपण घेतलेली होती वादळची कोरेगावच्या मैदानामध्ये आणि त्या ठिकाणी त्याने गुलालसुद्धा मिळवला होता. आता बघूया कशा पद्धतीनं हे नियोजन जे आखण्यात येतं आहे महाराजचं सुद्धा. आता वळूयात बकासूरच्या पैऱ्याला. बकासूरचे 3 पैरे आहेत, त्या 3 पैऱ्यापैकी एक पैरा जो आहे तो असू शकतो. मथुर उद्या पाळणार नाही. काही लोक म्हटले की बकासूर आणि मथुर ही जोडी पळू शकते, अगदी मी सुद्धा म्हटलेलं होतं, परंतु ही जोडी पाळणार नाही आहे. मथुर उद्या पाळणार नाही, हिंगोलीला गेल्यामुळे त्याचा खूप सारा प्रवास झालेला आहे आणि तो मथुर सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की तो गॅपने पळतो. आता त्याचं वय झालेलं आहे, त्याच्यामुळे तो राहुल दादा त्याला गॅपनेच पळवतात आणि मोठ्याच मैदानामध्ये पळवतात. आणि आता उद्या बघूया बकासूर कोणासोबत. सचिन शेठ घरत यांची नवीन खरेदी झालेली आहे पाखऱ्या नावाची आणि तुम्हाला माहिती आहे बकासूरचा करार जो आहे तो त्यांनी केलेला आहे बकासूरसोबत, त्यांना सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि बकासूर त्यांना 100% उद्या त्यांच्या गाडीत त्यांचा जो नंदी खरेदी केलेला आहे त्यांनी पाखऱ्या नावाचा कालच खरेदी झालेला आहे, काल का परवा दिवशीच सचिन शेठ घरत यांची. आणि एकविरा केसरी म्हटल्यानंतर हे मैदानामध्ये ते प्रथमच मैदान आहे आणि 100% तो पाखऱ्या आणि बकासूर ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल सचिन शेठ घरत यांचा. आणि सचिन शेठ घरत एक खूप मोठी व्यक्ती आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये, मनाने सुद्धा चांगले आहेत आणि बकासूरवरती हमेशा त्यांचं प्रेम असतं. जिथे कुठे शर्यत असतील टाईम काढून वेळ काढून ते येतात मैदानामध्ये. जास्त करून 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये ते दिसत नाहीत, का दिसत नाहीत त्याच्याबद्दल थोडीशी कमेंट्समध्ये सांगा माहिती. परंतु काय असेल त्यांची मुंबईमध्ये त्यांचे तर बिझनेस वगैरे असतील त्याच्यामुळे ते येत नसतील, परंतु असो सचिन शेठ घरत एक खूप मोठे व्यक्ती या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील, त्यांनी देवाचा करार केलेला आहे आणि तुम्ही बघितलं किती मोठा करार हा त्यांचा होता, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि सचिन शेठ घरत लवकरात लवकर बकासूरसोबत त्यांचा नंदी मला वाटतं उद्याच्या मैदानामध्ये पाळण्याची दाट शक्यता आहे. हा पाखऱ्या कुठला आहे नक्की हे थोडंसं कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय, कारण की तुम्हाला माहितीच आहे पाखऱ्या चा पळ मला पण माहीत नाही कुठला आहे नक्की, कुठनं घेतला आहे काय, जरा थोडंसं कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि जर पाखऱ्यासोबत जर बकासूरचं नियोजन नाही झालं तर कोण असू शकतो, एक नावे पुढे येत आहेत किस्मत. मी आता कमेंट्सचा आधार घेतो आहे, मला खूप साऱ्या लोकांनी कमेंट्समध्ये सांगितलं की दादा किस्मत हा नंदी एक आहे, तो बकासूरसोबत उद्या दिसण्याची दाट शक्यता आहे. बघूया आता त्यांचा पहिरा मी सांगतो तुम्हाला, तर म्हणजे किस्मत याच्यासोबत पाळताना दिसू शकेल. आणि किस्मत कुठला आहे काय आहे हे सुद्धा मला माहीत नाही, त्यांचा कमेंटचा आधार घेतो आहे आणि सांगतो आहे. कोणाला जर काय मनामध्ये जर वाटत असेल तर बकासूर त्याच्यासोबत पळू शकेल, तुम्ही सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये उद्या सांगू शकता. परफेक्ट उद्या बकासूर पाळणार आहे. अजून एक पहिरा राहिला आहे तो म्हणजे समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांचा जो मल्हार आहे 92 लाखाची खरेदी, ही सुद्धा उद्या बकासूरसोबत नाव जोडलं जातं आहे. आता कसं जोडलं जातं हे मला माहीत नाही आहे, परंतु मलासुद्धा खूप जणांच्या कमेंट्स आल्या, मला कॉलसुद्धा आले होते की दादा मल्हार 11 आणि बकासूर ही जोडी उद्या पळताना दिसू शकेल. आता बघितलं तुम्हाला सांगितलं उद्या बकासूरच्या दावणीतला साम्राज्य, वादळ, महाराज, बबन शेठ आणि लाल्याला बाई पळेल किंवा नाही याच्याबद्दल अजून काही माहिती नाही, इन्फॉर्मेशन नाही. आणि बकासूर हे 4 नंदी आपल्याला पळताना दिसणार आहेत. 4 ते 5 बघूया उद्याच्या मैदानामध्ये
आणि मला कमेंट्समध्ये सांगा बकासूर कोणत्या गटात पाळणार आहे. काय थोडंसं काय होतं आपल्या घरामध्ये थोडंसा लाईटचा प्रॉब्लेम आहे. आपल्याला मोबाईल दुसऱ्याच्या घरी चार्जिंग लावायला लागतो. त्यामुळे थोडंसं समजून घ्या. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. एक गरीब माणूस आहे बकासूर प्रेमी. धन्यवाद.